नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे. चला पैसा येऊ द्या. या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा आपला एक नवीन टॉपिक आपण घेतलेला आहे, की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आजकाल शेतकऱ्यांच्यावर पण लक्ष ठेवायला लागलेलं आहे. शेतकऱ्यांना इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. काय सांगता काय? शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर. शेतजमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर करडी नजर. नोटीससाठी तयार राहा. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या नावाखाली तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं आयकरात सूट घेतली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. आयकर विभाग अशा प्रकरणांची चौकशी करत आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या अनेक दशकापासून शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि शेतजमिनीची विक्री यांचा वापर करून लोकांनी मोठ्या प्रमाणात कर वाचवला आहे आणि हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. पण आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या सर्व प्रकरणांची चौकशी करत आहे. अशा स्थितीत तुम्ही शेतीतून मिळालेल्या उत्पन्नाच्या नावाखाली बेकायदेशीर पद्धतीने जर आयकर वाचवत असाल तर तुमच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर आयकर वाचवणाऱ्यांची आयकर विभाग चौकशी करत असून लक्षात घ्या की कृषी उत्पन्नावर आयकर किंवा जीएसटी आकारला जात नाही. जमीन नसतानाही व्यक्ती किंवा संस्थांनी 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक शेती उत्पन्न दाखवलेल्या विविध राज्यातील प्रकरणांची नोंद विभागाने घ्यायला सुरुवात केली आहे. कोणकोणत्या करदात्यावर आयकर विभागाची नजर आहे? तर जमिनीचं प्लॉटिंग आणि विक्री करणारे, शहरातील जमीन विक्री, व्यावसायिक वापरासाठी जे फार्म हाऊस भाड्याने देतात त्यांच्यावर लक्ष असणार आहे. कुक्कुटपालन किंवा इतर शेतीतून मिळणारे उत्पन्न असेल तर एखाद्याने आपली बिगर शेती जमीन मुद्रांक शुल्क मूल्यापेक्षा कमी किमतीत विकली असेल त्यावरही कर आकारला जाऊ शकतो. तर या लोकांनी थोडीशी काळजी घ्यायची इथून पुढे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ग्रुपमध्ये शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.